हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। विविध मागण्यांसाठी शेतकरी दिल्लीवर कूच करणार आहेत। मात्र दिल्लीकडे जाण्यापूर्वीच शेतकऱ्यांना पोलिसांकडून रोखण्यात येते। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या 8 महिन्यांपासून शंभू सीमेवर शांततेत आंदोलन करणारे शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले। हरियाणा आणि पंजाबचे शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने दिल्लीत येण्यासाठी शंभू बॉर्डरवर जमले आहेत। दरम्यान या शेतकऱ्यांमधला एक गट दिल्लीवर कूच करण्यासाठी निघालेला असतानाच पोलिसांनी त्यांना रोखलंय। वापस लिया, कूच वापस नहीं लिया। कितने लोग अभी तक घायल हुए हैं? 6 जनों की खबर है। ये आगे नहीं देखें, पुलिस की कार्रवाई को कैसे देख रहे हैं? ये निहत्थे लोगों को और देश के अन्नदाता के ऊपर भारत के सरकार का सबसे बड़ा जुल्म है। आगे क्या स्थिति होगी? आगे हम लोग मीटिंग करने के बाद पीसी करेंगे। मेरा अनुरोध है कृपया। दरम्यान कोणत्या मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झालेत ते पाहूया। 12 मागण्यांसाठी हरियाणा त्याचबरोबर पंजाब मधील शेतकरी आक्रमक बनले। स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार पिकांचे भाव निश्चित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। सर्व पिकांच्या खरेदीवर MSP हमी कायदा करावा। डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या सूचनेनुसार सर्व पिकांचे भाव C2 अधिक 50% या सूत्रानुसार निश्चित करावे। ऊसाचा FRP आणि SAP स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार द्यावा। हळदीसह सर्व मसाल्यांच्या खरेदीसाठी राष्ट्रीय प्राधिकरण बनवावं। शेतकरी आणि शेतमजुरांची संपूर्ण कर्जमाफी करावी। भारतानं WTO मधून बाहेर पडावं। कृषी माल, दुग्धजन्य पदार्थ, फळं, भाजीपाला आणि मांस इत्यादींवरील आयात शुल्क कमी करण्यासाठी भत्ता वाढवला पाहिजे। 58 वर्षांवरील शेतकरी आणि शेतमजुरांना दरमहा 10,000 रुपये पेन्शन योजना लागू करावी। पंतप्रधान पीक विमा योजनेत सुधारणा करण्यासाठी सरकारनं स्वतः विमाचा हप्ता भरावा। भूसंपादन कायदा 2013 ची त्याच पद्धतीने अंमलबजावणी करावी। भूसंपादनाबाबत केंद्र सरकारनं राज्यांना दिलेल्या सूचना रद्द कराव्या। मनरेगा अंतर्गत दरवर्षी 200 दिवस रोजगार मिळावा। मजुरी 700 रुपये प्रतिदिन करण्यात यावी। यामध्ये शेतीचा समावेश करावा। कीटकनाशकं, बियाणं आणि खतं या कायद्यामध्ये सुधारणा करून कापसासह सर्व पिकांच्या बियाण्यांचा दर्जा सुधारला पाहिजे। बनावट आणि निकृष्ट उत्पादनांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे। मागच्या दिल्ली आंदोलनातील अपूर्ण मागण्या पूर्ण कराव्यात अशी देखील सरकारकडे शेतकऱ्यांची मागणी आहे। लखीमपूर खेरी हत्याकांड प्रकरणामध्ये न्याय मिळावा। सर्व आरोपींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी। मागील आंदोलनाच्या करारानुसार जखमींना 10 लाख रुपयांची भरपाई द्यावी। दिल्ली मोर्चासह देशभरातील सर्वच आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले खटले रद्द करावे। आंदोलनामध्ये जीव गमावलेल्या शेतकरी आणि मजुरांच्या कुटुंबियांना भरपाई तसंच नोकऱ्या द्याव्या। पीछे नहीं हटेंगे। गोली मारो किसानों में, गोली खाने के लिए तैयार है किसान का बच्चा। साहब के संविधान को ये लोग नहीं मानते। हम किसान अपना हक लेकर रहेंगे, नहीं झुकेंगे, नहीं रुकेंगे। जय जवान, जय किसान। शंभू सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचाही वापर केला। दरम्यान यावेळी काही शेतकरी जखमी झाले, तर दुसरीकडे काही आक्रमक शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचाही प्रयत्न केला। देखिए अभी करते हैं। अब सारी सिचुएशन पे हम निगाह रख रहे हैं। हम तो आज भी आपको अपील करते हैं, SP अंबाला को भी मैंने बोला है, आप चेक कर लो या बातचीत से मसले का हल करो या पीसफुली हमें आगे जाने दो। देश हमारा है, देश के नागरिक हैं। हम कोई दूसरे देश से आए हुए लोग नहीं हैं। हमारे साथ जो दुश्मन देश के नागरिक जैसा सलूक नहीं करना चाहिए। हम अन्नदाता हैं, अन्नदाता आपको सरकार बनाता है। हम तो कहते हैं प्रधानमंत्री जी को सद्बुद्धि दे भगवान, वो बल प्रयोग से पीछे हटे, अपनी उपराष्ट्रपति की बात मानकर बातचीत का रास्ता खोले।